मंडळी आज एक हिंद केसरी मान म्हणजे बघा एक असा मान असतो ज्याला मिळवण्यासाठी अखंड महाराष्ट्रभर गाडा मालक एक धडपड करत असतात आणि तोच मान मिळवलाय नावडेकरांचा पक्ष आणि त्याच्यासोबत कोण पळाला आपण विचारूया आणि समोर जायचं एक प्रसिद्ध गाडा मालक विकास दादा खानावळकर विशाल दादा आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. काय बोलाल आजचा हिंद केसरी मान? मला वाटतं पहिलाच हिंद केसरी मान आहे. नाही, याचे पहिले पण आमची पहिला हिंद केसरी झालेली होती, पण आता हे 4-5 वर्ष काय आपल्याला थारा लागत नव्हता. या पक्षाने हिंद केसरी बनवला. स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर, स्वर्गीय भगवान मावजी खानावकर आणि सुनील दादा बोरगुडे नाशिक नैताले यांचा पक्षा नावडे कलंबोली. बरोबर आहे. आणि सोबत कोण पळाला त्याच्यासोबत सोमटाण्याचा फंटावा. सोमटाण्याचा फंटा. कसं काय नियोजन भाऊही अचानक घडवला. इथं येण्याचा पण आमचा काही संविधान जुलत नव्हतं. अर्ध्या रात्रीपर्यंत भाऊ सांगत होता काय करता भाऊ, झाले त्याला माना तुम्ही, त्याला बरं होईल त्या होईल, मी विशाल भाऊला घेऊन येतं, तुम्ही निघा. या महाराजांचा आशीर्वाद, माझ्या देवाचा आशीर्वाद आणि त्या नैतालेच्या देवाचा आशीर्वाद, यांच्या तिघांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यात मोठा आपल्या मुंबईच्या गाडा मालकांचा जो प्रेम आहे माझ्यावर, विशाल भाऊ आणि विजयदादावर, त्यांच्या आशीर्वादान पक्षा हिंद केसरी झाला. बरोबर आहे. आज मला वाटतं मुंबईचा पक्षच नाही तर मला वाटतं 1 2 3 4 5 6 बैल हिंद केसरी झाल्यात. काय बोलाल म्हणजे आज 12 पैकी 6 नंदी जर मुंबईचे होते तर त्याच्यामुळे कुठेतरी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. काय बोलाल? ही सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण का ही संपूर्ण महाराष्ट्राची टॉपची स्पर्धा होती. भले पैशाने स्पर्धा न मोजत, जो हिंद केसरी मानाचा पूर्वीपासून चालवून आलेला अड्डा आहे, याला खूप मोठा मान होता. या अड्ड्याचा नियोजन कमीत कमी 15 दिवसापासून चालू आहे ना भाऊ आपला. ज्या दिवशी घोटची गाडी पडली त्या दिवशीपासून घोट आणि पक्षा पालाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून भाऊंचा ना आमचा असा झाला, भाऊ आपण बिनजोड न खेळता आता हिंद केसरीची तयारी करा. त्याच्यासाठी आम्ही घोडा पाहिला 2 टॉपच्या गाड्या सुद्धा खेळल्या. भाऊंना सांगला तिथं घोड्यातच फेरं करा आणि घोडमध्ये फेऱ्या करायच्या बदले टॉपच्या तिथं पण 2 टॉपच्या म्हणजे टॉपच्या गाड्या मारल्या. बरोबर. आता भाऊ फंट्याचं नियोजन कसं काय? तुमच्याच भागातला फंटे आहे? फंट्या आमच्याच भागातला, आमचे मित्र विशाल डोकर पैलवान, त्यांचे वडील आणि आमचा योग असा जोडून आला, त्यांनी त्यांच्या घोड्यामध्ये आपला पक्ष आखला. ते फक्त एकदा बोलले आम्हाला एकदा चान्स द्या, ही गाडी आम्ही आजपर्यंत कधी पळवली नाही. ते फक्त बोलले आणि त्यांचा बैल बैला फक्त आज 30 सरून झोपलाय. एकदा फक्त त्यांनी 2 ठिकाणी गटात हाकला डावीला आणि हा 30 सरून फक्त झोपलाय. मी म्हणजे आधी मोकळ्या मनाने त्याला म्हटलं तुम्हाला एकदा हाकणार म्हणजे हाकणार आणि गुलाला आपण करणार. बरोबर. आता विकास भाऊ जे 3 फेरे पळाले, या 3 फेऱ्यांच्या विषयी सांगा ना, कसं कसं पळालं 3 फेरे? पहिला आमचा गट मारला ना, गटालाच आमची फायनल झाली. का त्या गटाला जी अवघड गाडी होती, सगळ्यात अवघड आमची मित्राचीच होती गाडी, तीच गाडी त्या गाडी झाली. मग तिथं आम्हाला थोडा कॉन्फिडन्स आला आणि नंतर जो 9 नंबर तास आला त्याच्यानं अजून आम्हाला कॉन्फिडन्स आला का पक्षा पब्लिक वे येतं आणि फंट्या शेकड्या येतं गाडी आपली बसू शकतं. बरोबर. हां, मला वाटतं आजच्या हिंद केसरी मैदानाचा पहिला सेमीमध्ये मला वाटतं पहिला हिंद केसरीचा मान पक्ष होता. हो, पहिली सेमीचा पहिला हिंद केसरीचा पक्ष होता. बरोबर. आता आम्हाला घरून साथ बोलला तर माझे मोठे भाऊ विजयदादा खानावकर, विनोदभाई खानावकर आणि नाशिकचे अनिल भाऊ बोरगुडे नैताले यांची आम्हाला लाख मोलाची साथ आहे या तिघांची. आणि त्यांचा परिवार, माझा परिवार आणि आमचं मित्र परिवार हे सर्व, हे सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या प्रेमामुळं आता या बाईचा सकाळचे गट झाले तरी तो माझ्यासाठी अजून थांबून राहिले. प्रणयला आले सगळं येऊ, सगळे राजवीर मारकर या माणसाचं माझ्या बैला सगळे बैलांનું नाव असतं राजवीर मारकर. आणि महत्वाचा गुलाल जो आपल्या कपालाला लागलेला आहे ड्रायव्हर, काय बोलाल? बघा त्यांनी मिळून दिलेला ड्रायव्हरनी काय झाला, ड्रायव्हरचा खेळ तुम्हाला सांगतो. लास्ट परत आम्हाला ड्रायव्हर म्हणून काही भेटत नव्हता. भले म्हणजे नामांकित ड्रायव्हर आपल्यावर बसतील ना बसतील अशी चर्चा चालू होती. अचानक फोन यानं ज्याला सुनील भाऊला सांगला तुम्ही करत आला त्याला फोन. मग मी इथून जगदीश दादाला सांगला, जगदीश दादानी पण त्याला फोन केला. घोटचा जगदीश दादा त्यांचा परिचयाचा त्याही पण फोन केला. बरोबर आहे. आणि माझी मुंबईची कमिटी, या कमिटीचा लाख मोलाचा साथ आहे मला. बरोबर आहे. किती जणांचं मुंबईवरून कॉल आलं जेव्हा पहिली गटाला निघाली, मोबाईलची चार्जिंग खपाला आली, हँग व्हायला आले. सगळ्याचं अभिनंदन, कॉल पण आता कोणताच फोन न उचले त्याच्यासाठी सॉरी सगळ्यांना. बरोबर आहे. आता जाता सर्वांना रिप्लाय सगळ्यांना रिप्लाय करीन, फोन करीन. बरोबर आहे. अजून काय या मैदानाच्या विषयी काय वैशिष्ट्य वाटलं तुम्हाला? बघा आज इथं या मैदानामध्ये ना जसं करेच्या गाडीला कुठेतरी एक प्रेक्षकांमुळं मार खावा लागत होता, पण आज ते सिक्युरिटी ठेवली, ती पोलीस ठेवलं होतं, त्याच्यामुळं आज एकही गाडी करेची गाडी फोडण्यात आली. काय बोलाल याच्यामुळं? कारण का एवढा मोठा मैदान आणि एवढा मोठा नियोजन, शिमीला तरी 2 फाट्या सोडून शिमी केल्या
दोन्ही साईडची खूप मोठं नियोजन, कारण का माझी स्वतःची गाडी पब्लिकने होती, ती बसाला त्यांचं सहकार्य लाख मोलाचा होता. त्याही खूप छान नियोजन केलं. बरोबर. चला आता थोडक्यात आपण बोलू आणि घरी पण एक मुलाखत घेऊ. सेवागिरी महाराजांचा जो आशीर्वाद मिळाला आहे, काय बोला सेवागिरी महाराजांविषयी? सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद, आम्ही फॉर्च्युनरच्या मैदानाला आलो, तिथं आरतीसाठी थांबलो, तेव्हा तुझ्या मैदानानं आम्हाला गुलालान ठेव, तिथं देवाला प्रार्थना करून निघलेलो. भाऊ येताना तिथं पाया पडून आलं, हे देवा आम्हाला गुलालान ठेवा. मी सकाळची येताना पाया पडून आलो, देवा एवढी इच्छा एक पुरी कर, हे हिंदकेसरी मैदानात आमच्या कपालाला गुलाल लाव. बरोबर. आणि तो कुठेतरी लागला का? लागला. चला आता नक्कीच हिंद केसरी गुलालसाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि अशीच वाटचाल चालू राहू द्या. आणि खरोखर अखंड महाराष्ट्राची मनच जिंकली आज पक्षाने. धन्यवाद. पक्षा मुंबईचा लाडका आहे सगळ्यांचा आणि घाटावर पण अधिराज्य केला असतानी. आणि आज माझा जुना डायलॉग मारतो, बरेच दिवस मारला नसता, ए बाई पनवेल एक्सप्रेस, हे पनवेल एक्सप्रेस, गणपती बाप्पा.